नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या सिंपल लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर आज आहे ना, रोजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून आजचा व्हिडिओ आहे ना, मी यूट्यूब का चालू केलं आणि कशासाठी चालू केलं हे तुम्हाला सांगणार आहे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्रायबर आणि एक लाईक जरूर करा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे ना, सिंपल मी मटकीची भाजी बनवत होते. तर म्हणजे आमच्या दोघांचा स्वयंपाक होता, त्यामुळे म्हणलं चला. आणि त्याला ना सुकी मटकी नको होती, त्यामुळे मला थोडीशी रस्साकर आणि मग आता मुलांची फरमाईश मला पूर्ण करावीच लागते, त्यासाठी मी मटकी वगैरे अगोदरच शिजवून वगैरे घेतली होती. कारण की छोट्याला थोडीशी उसळ वगैरे खातो ना तो, त्यासाठी मग सर्वांसाठी शिजवून घेतली होती. तर अशा प्रकारे मी मटकी बनवते आणि अशी भाजी पण खूप छान लागते. आणि उसळही करते, कधी उसळ किंवा कधी रस्सा भाजी, कधी मिसळसारखी पातळ भाजी, असं वेगवेगळे प्रकार नेहमी करत असतो. तर चला आज मी यूट्यूब का सुरू केलं हे तुम्हाला सांगणार आहे. खरं सांगायचं तर यूट्यूब मी फक्त वेळ घालवण्यासाठी सुरू केलेलं नाही आहे, तर माझ्यासाठी यूट्यूब ही आवड आणि गरज ही दोन्ही पण आहे. तर मला ना पहिल्यापासूनच कसं फोटो वगैरे किंवा व्हिडिओ काढायला आवडायचे, पण एडिटिंग वगैरे मला काही व्यवस्थित जमत नाही. त्यामुळे मग आपलं काढायचं, डिलीट करायचं हे चालू असायचं. तर मग आता सारखं यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघायचे आणि त्याबद्दल मग त्यावेळेस माहिती झालं की आपल्याला यूट्यूबवरून पण चांगली कमाई मिळू शकते, किंवा आपण घरबसल्या काहीतरी, म्हणजेच आता आपण एक गृहिणी आहात तर आपण घरबसल्या काहीतरी करू शकतो, किंवा आपल्यालाही वाटतं की आपण हे काहीतरी करावं. म्हणजे मुलं वगैरे असल्यानंतर ते सांभाळून बाहेर तर काही आपल्याला जॉब वगैरे किंवा कुठलं काही काम होणारच नाही. त्यामुळे मग म्हणलं चला, आपली मुलं पण आणि आपलं यूट्यूब पण दोन्ही पण होईल. त्यासाठी मग मी व्हिडिओ वगैरे काढायला सुरुवात केली. तसं बघायला गेलं तर ना, मी पहिलं 2 वेळेस चॅनल काढून डिलीट केलेले आहेत. कारण की मला ना जसं पाहिजे तसं, म्हणजे आपल्याला तर सुरुवातीला काही जमत नसतं, किंवा आपण आईच्या पोटातून काही सर्व शिकून आलेलं नसतं. तर त्यावेळेस काही म्हणजे हे नव्हतं याच्यावरती SEO काय असतं, किंवा आपलं थंबनेल कसं बनवायचं असतं, किंवा काही म्हणजे यूट्यूबमध्ये बरेच असे प्रॉब्लेम आहेत की ते आपल्याला खूप शिकावे लागतात. त्यावेळेस कुठं परफेक्ट बनतं. आणि तसं म्हणायला गेलं तर अजूनही मला काही जमत नाही, त्यामुळे मी अजूनही शिकतच आहे आणि इथून पुढे पण अजून मला नवीन बरंच काही शिकायचं आहे. तर म्हणलं चला आता एक छोटासा व्हिडिओ बनवावं आणि व्हिडिओ अपलोड करावा. तर पहिल्या चॅनलवरती मी पहिल्यांदा 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता. तर तो मला पाहिजे तसं काही म्हणजे ही व्ह्यूज नाही, म्हणजे 1-2 किंवा असं काही व्ह्यूजच नव्हतं त्याला. मग चला म्हणलं आता ही तर सुरुवात आहे, आपल्याला आता तूप खाल्ल्या तर रूप येत नाही. त्याच्यामुळे मग रोजच आपलं सकाळची कामं वगैरे आवरायची, शूटिंग करायचं, मुलांची काळजी, सगळं एडिटिंग, थंबनेल, टायटल, हे डिस्क्रिप्शन, हे तर मला जास्ती माहिती नव्हतं. तरी पण ते व्हिडिओ बघायचं, परत करायला सुरुवात, म्हणजे हे असं सर्व मुलं असल्याच्यानंतर ना हे थोडंसं अवघड जातं. कारण की व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी खूप वेळ जातो, किंवा थंबनेल कसं बनवावं किंवा काय बनवावं हे समजत नाही. आता तसं अजूनही माझं व्हिडिओ वगैरे बनवणं हे ते शिकायला चालूच आहे. तर त्यानंतर मग आता व्हिडिओ एडिटिंग करून तर खूप डोकं दुखायचं. कधी इतका राग यायचा ना, आपण का सुरू करू दे असं वाटायचं. पण असं वाटायचं की जाऊ द्या, सुरुवात आपण अशी केली तर कसं होणार, आपल्याला काहीच भेटणार. आपण शिकलो नाही तर आपल्याला पुढे चालून तर काय येणार आहे. त्यामुळे मग मी शिकायला गेले. तर आता मी एक गृहिणी आहे, त्याच्यामुळे मग मला माझं घर किंवा माझी मुलं, संसार, हे सगळं बघूनच मला पुढं काय करायचं आहे ते करायचं, म्हणजे ओळख निर्माण करायची. तर चला म्हणलं, चला आपल्या स्वतःच्या कष्टाने काहीतरी बनवावं. म्हणजे दुसऱ्याकडे हात पसरण्यापेक्षा पैशाला आपणही आपलं थोडंसं कमवावं, म्हणून यूट्यूब चालू केलं. म्हणून यूट्यूब माझ्यासाठी गरजेचं आहे. आणि या प्रवासात खूप अडचणी येत आहेत. कधी व्हिडिओवर कमी व्ह्यूज आले, तर कधी आलेच नाहीत. म्हणजे आता जसं आपल्याला व्हिडिओची क्वालिटी असेल तसं ते व्हिडिओ पुढे पुश करते यूट्यूब, असं पण मी पाहिलं आहे. तर आता माझ्याकडे साधा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे क्वालिटी तर याला एवढी नाही आहे, तरी पण मी बरेच प्रयत्न करते. आणि
आता बाहेर तर गेल्याच्या नंतर मला शूट वगैरे घ्यायला काही जमत नाही जास्ती करून, तरी पण मी जेवढं घ्यायचं मला जेवढं असं घेण्याचा प्रयत्न करते कधी बाहेर गेल्याच्या नंतर पण शक्यतो जास्ती करून तर भेटतच नाही. म्हणजे एवढं आपल्याला हेच नाही की बाबा बाहेर जायचं, एवढं पब्लिकमध्ये आपण व्हिडिओ कसा शूट करायचा, सगळं हे करायचं अजून पण हे वाटतं ना. त्याच्यामुळे मग चला हळूहळू का होईना आपलं सुरुवात तर झाली आहे ना, त्याच्यामुळे म्हणलं चला. आणि त्यातून परत आता यूट्यूब फॅमिली पण माझ्यासोबत आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला एक आत्मविश्वास आल्यासारखा वाटतो. आणि असं नाही आहे की आपल्याला लगेच तूप खाल्ल्या खाल्ल्या रुपेल किंवा आपण लगेच आता एक व्हिडिओ टाकल्याच्या नंतर आपल्याला हे करतील असं नाही आहे. सुरुवातीला कोणालाच यश मिळत नसतं, लोक हसतात, टीका करतात, पण आपण कसं आहे माहिती आहे का, आपण एक सारखं आपलं काम करत गेलो ना, आपल्याला यश आपोआप मिळतं. त्याच्यामुळे चला आता रोज व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर अजूनही व्ह्यूज वगैरे एवढे येत नाहीत, तरी पण प्रयत्न माझे चालूच आहेत की कशाप्रकारे आपण चांगलं बनवू शकतो ह्याच्यासाठी माझे प्रयत्न अजून चालूच आहेत. आणि त्याच प्रयत्नांना तुमची साथ हवी. तसं तर तुमचं एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्रायबर माझ्यासाठी मला पुन्हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप माझा आत्मविश्वास वाढवतो. त्यासाठी चॅनेलला लाईक आणि एक कमेंट जरूर करत जावा. तर चला आता माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि आता इथे माझ्या ना बरीच कामे आवरली होती आणि स्वयंपाकही आवरून घेतला, त्यानंतर किचन ओटा पण आवरून घेतला. हे काम आवरलं ना पूर्ण दिवसभराचं काम आवरल्यासारखं वाटतं, कारण की किचन ओटा आणि किचन वगैरे स्वच्छ असलं ना तर पूर्ण घर स्वच्छ असल्यासारखं दिसतं. आणि ह्या किचनमध्ये जर पूर्ण राडा असला ना तर ते पूर्ण घरामध्ये पूर्ण राडा असल्यासारखा दिसतो. त्यामुळे हे पहिलं काम स्वयंपाक झाल्याच्या नंतर पहिलं काम हे असतं की किचन ओटा वगैरे घासून घेणे. त्यानंतर मुलांचं अंघोळ वगैरे घालून त्यांना तयार करून नाश्ता वगैरे देऊन त्यांचं पण खेळणं बाहेर चालू होतं. तोपर्यंत ही घरातली कामे आवरून घेतली. तर चला आता आजच्या व्हिडिओला इथंच शेवट करते. आणि चला भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.